मराठी उखाणे आणि बरंच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघूया बहुगुणी चंदन बटवाची भाजी। या भाजीला काही ठिकाणी चिलाची किंवा चिलूची भाजी असेही नावे आहेत। या भाजीचे आपण फायदे देखील बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कृपया पूर्ण बघा। आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा करा। सर्वप्रथम आपण चिलाची किंवा चंदन बटवाची भाजी निवडून कशी घ्यायची ते बघूया। या पद्धतीने आपण ही पाने निवडून घ्यायची आहे। अशा पद्धतीने सर्व भाजी निवडून झाल्यानंतर या भाजीला गरम पाण्यामध्ये घालायची आणि एक उकळी काढून घ्यायची आहे। 5 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा। ही भाजी थंड झाल्यानंतर पाण्यातून काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने सर्व पाणी काढून ही भाजी एका भांड्यात काढून घ्यायची। या भाजीला गरज वाटेल एवढंच मीठ लावून घ्यायचे आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे। या भाजीला जरा जास्त तेल लागते, तर 3 ते 4 पळ्या भाजीला तेल घालावे। जिऱ्याची फोडणी करावी। आता वरतून आपण कांदा फोडणीला घालणार आहोत। हे मी 2 कांदे मोठे चिरून घेतलेले आहेत। कांद्यामुळे या भाजीला खूप छान चव येते। हिरव्या 4 मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत आणि लसूण 5 ते 6 पाकळ्या ठेचून घ्यायचा आहे। मिरची तिखट असल्यामुळे या भाजीला छान चव येते। हे सर्व जिन्नस आपण कांद्याच्या फोडणीमध्ये घालायचे आणि चांगले परतवून घ्यायचे आहे। यानंतर अगदी थोडे मीठ घालून आपण परतवून घेणार आहोत। आधी आपण चिलाच्या भाजीला मीठ वापरल्यामुळे यामध्ये थोडेच मीठ घालायचे। मिठामुळे कांदा लवकर परतला जातो आणि भाजीला छान टेस्ट येते। कांदा परतवून झाल्यानंतर अगदी थोडी हळद घालून घ्यायची, यामुळे भाजीला कलर छान येतो। चिमूटभर हिंग सुद्धा घालायचं आहे। हे जिन्नस परतल्यानंतर यामध्ये आता आपण चंदन बटवा किंवा चिलूची भाजी टाकून घ्यायची आहे आणि परतवून घ्यायची आहे। कांद्याची फोडणी व चिलूची भाजी एकजीव होईपर्यंत ही भाजी परतवून घ्यायची। दोन मिनिटे या भाजीवर झाकण ठेवून घ्यायचे। ही भाजी आपण आधी गरम पाण्यामधून काढल्यामुळे 5 मिनिटात ही भाजी तयार होते। या भाजीमध्ये तुम्ही वरतून शेंगदाण्याचा थोडासा कूट सुद्धा घालू शकता, 1 चमचा। त्यामुळे ही भाजीची चव छान लागते। अशा प्रकारे आपली चिलाची किंवा चंदन बटव्याची भाजी तयार झालेली आहे। आता आपण या भाजीचे फायदे बघूया। चंदन बटवा किंवा चिलूची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की पचनक्रिया सुधारणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, डोळे निरोगी ठेवणे आणि शरीराला ताकद व ऊर्जा देणे। कारण यात व्हिटॅमिन ए आणि सी असते। खनिजे म्हणजेच लोह, कॅल्शियम, पोटॅशियम सुद्धा असते। फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे पोट साफ राहते व पोटाचे विकार कमी होतात। चंदन बटवा किंवा चिलाच्या भाजीचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझा मराठी उखाणे आणि बरंच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा।